अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, कावाना घे, कावाना घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. नमस्कार. स्वरल म्युझिक अकॅडमी नाशिक प्रस्तुत माणिक स्वर अमृतानुभव या कार्यक्रमात मी बागेश्री पारनेरकर, उपस्थित मान्यवर, परीक्षक आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते. रसिक हो, आपल्या संस्कृतीत अर्घ्य देण्याची परंपरा आहे. म्हणजे आपण गंगेचं पाणी ओंजळीत उचलतो आणि गंगेला ते पुन्हा अर्पण करतो. अगदी त्याचप्रमाणे माणिकताईंच्या प्रतिभेला वंदन करण्याचा आमच्या सगळ्यांचा हा छोटासा प्रयत्न. संगीताच्या अथांग सागरात आपल्याला अनेक मोती गवसतील, पण या अथांग सागरातला निखळ, हृदयाला भिडणारा सूर म्हणजे सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री माणिक वर्मा. जणू माणिक मोतीच. अतिशय तरुण वयातच अखिल भारतीय कीर्तीच्या शास्त्रीय संगीत गायिका म्हणून त्या नावारूपाला आल्या. त्याचवेळी त्यांच्या भावगीतांनी महाराष्ट्राला वेड लावलं. त्यांच्या भक्तिगीतातून सात्विकतेचा आनंद आपल्याला मिळाला. त्यांच्या नाट्यसंगीताला रसिकांनी भरभरून दाद दिली आणि त्याचवेळी जाळीमंदी पिकली करवंद अशी लावणीसुद्धा रसिकांच्या मनात ठसली. अहो, केवढं विलक्षण हे वैविध्य. चला तर आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून माणिक स्वरात चिंब न्हाऊन निघूया. कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत मधमात सारंग या रागाने आणि आपल्यासमोर सादर करत आहे अमृता खटी. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा हे वर्णन माणिकताईंसाठी अगदी योग्य ठरतं. अनेक जणांनी माणिकताईंना असा आग्रह केला की तुम्ही इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी गातात, मग नाट्यसंगीत का गात नाही? त्यावर त्या असं म्हणाल्या की असं म्हणा म्हणून गाणं गाता येत नाही,
मी नाट्यसंगीताची दीक्षा अजून कुणाकडून घेतली नाही आहे. पण हा विचार मात्र त्यांना आवडला. त्यानंतर त्या बालगंधर्वांना भेटायला गेल्या आणि नाट्यसंगीत शिकण्याची इच्छा त्यांच्यासमोर प्रदर्शित केली. बालगंधर्वसुद्धा तयार झाले, पण त्यांनी एक अट समोर ठेवली की गाण्यासोबत तुम्हाला नाटकात सुद्धा काम करावं लागेल. पण अभिनय हा आपला प्रांत नाही हे तर ओळखून होत्या. त्यामुळे त्या आपल्या मतावर ठाम राहिल्या. त्यामुळे त्यांच्याकडून दीक्षा घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही. पण एक सच्चा कलाकार कधीच हार मानत नाही. एकलव्यासारखी त्यांनी आराधना केली आणि बालगंधर्वांच्या सगळ्या रेकॉर्ड्स पुन्हा पुन्हा ऐकल्या आणि नाट्यसंगीताचा आत्मा आत्मसात केला. यानंतर संगीत स्वयंवर या नाटकातलं एक सुंदर पद आपण ऐकणार आहोत आणि आपल्यासमोर ते सादर करत आहे संजिता देव्हारे. स्वकुलतारक सुता सुवरा, स्वकुलतारक सुता सुवरा, स्वकुलतारक सुता सुवरा, वरुणी वाढवी वंशवनिता, वरुणी वाढवी वंशवनिता, स्वकुलतारक सुता सुवरा, स्वकुलतारक सुता सुवरा, स्वकुलतारक सुता सुवरा. सुखविलान च जनकन माता, सुखविलान च जनकन माता, सुखविलान च जनकन माता. सुखविलान च जनकन माता, सुखविलान च जनकन माता, कैसी कांता नर करता, स्वकुलतारक सुता सुवरा, स्वकुलतारक सुता सुवरा, स्वकुलतारक सुता सुवरा, स्वकुलतारक सुता, स्वकुलतारक सुता, स्वकुलतारक सुता सुवरा. एक खूप सुंदर वाक्य आहे. त्यातून मराठी भाषा किती समृद्ध आहे हे सुद्धा लक्षात येतं. दोन सारखे दिसणारे शब्द आहेत, त्यांचा अर्थ वेगळा आहे पण संबंध खूप जवळचा आहे. जप आणि जप. आता जप म्हणजे काय तर त्या भगवंताचं नामस्मरण, आणि जप म्हणजे काय तर स्वतःला सावरणं. पण आता अर्थ बघा, जेव्हा त्या भगवंताचं नाम आपण जपतो तेव्हा तो भगवंत आपल्याला जपतो. अगदी त्याचप्रमाणे माणिकताईंनी आयुष्यभर सप्तसुरांची आराधना केली, त्यांचा एक प्रकारे जपच केला आणि माणिकताईंचे तेच स्वर आपल्याला जपायचेत आणि पुढच्या पिढीपर्यंत न्यायचेत. यानंतर अमृताहून गोड असलेल्या भगवंताच्या नामस्मरणात भक्त कसे रमून जातात याचं वर्णन असलेला संत नामदेव यांचा एक अभंग. संगीत आहे बाळ माटे यांचं आणि तो अभंग आपल्यासमोर सादर करत आहे अमृता खटी. आ
माणिकताईंची भावमुद्रा उमटलेलं या पुढचं जे गीत आहे त्या गीताचा एक अनोखा किस्सा आहे. शब्द आहेत राणा पवार यांचे आणि राणा पवार हे मूळचे सोलापूरचे. एकदा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात ते दर्शनासाठी गेले होते आणि त्यावेळी तिथे एक अंध मुलगी अगदी मनोभावे त्या विठुरायाचं दर्शन घेत होती. यानंतर ती मुलगी जणू काही मला एकदाच दृष्टी दे आणि तुझं रूप अगदी डोळे भरून पाहू दे अशी विनवणी त्या विठुरायाला करतीये असे सात्विक भाव प्रकट करणारं गीत राणा पवार यांनी लिहिलं. आता जे न देखे रवी ते देखे कवी असं का म्हणतात ते यावरून कळतं. कारण इतक्या छोट्याशा प्रसंगातून असे विलक्षण शब्द सुचणं हे खरंच दैवी देणगीच आहे. या गीताचं संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि माणिकताईंनी तितक्याच आर्ततेने त्या देवाला साथ घातली आहे. असा हा त्रिवेणी संगम या निमित्ताने जुळून आला आहे आणि तेच गीत आता आपण यानंतर ऐकणार आहोत. आपल्यासमोर सादर करत आहे अदिती जोशी. देवा 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 क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा करावया तव मंगल पूजा करावया तव मंगल पूजा देह दीप मी जाळीन माझा देह दीप मी जाळीन माझा भाव भक्तीचा हा नजराणा भाव भक्तीचा हा नजराणा स्वीकारून घ्यावा देवा देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा धूप जाळीते निश्वासाचा धूप जाळीते निश्वासाचा धूप जाळीते मी श्वासा
नाही ओवी अभंग नाही ओवी मूक जीवाने कशी रे गावी मूक जीवाने कशी रे गावी नयनामधले अश्रू करीती नयनामधले अश्रू करीती अखेरचा धावा देवा देवा उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा क्षणभर उघड नयन देवा रसिक हो, माणिकताईंचे अमृता समान स्वर आज आपल्याला जे अनुभवायला मिळत आहेत त्याचं खरं श्रेय त्यांच्या आई म्हणजे हिराबाई दादरकर यांचं आहे. कारण आपल्या मुलीने गायिका व्हावं हे स्वप्न सगळ्यात आधी त्यांच्या आईने पाहिलं आणि त्यानंतर छोट्या माणिकला भारत गायन समाजात शिकण्यासाठी पाठवलं. त्यानंतर अप्पासाहेब भोपे, बापूराव केतकर, पंडित सुरेश बाबू माने, जगन्नाथ बुवा पुरोहित, पंडित भोलानाथ भट्ट, बशीर खा साहेब, इनायत खा, बागलकोटकर बुवा, हिराबाई बडोदेकर असे अनेक दिग्गज गुरु त्यांना लाभले. माणिकताईंच्या आईचं मुलीने फक्त गायिका व्हावं असं नाही तर हिराबाई बडोदेकर, केसरबाई केरकर जशा मैफिली करतात तशा मैफिली आपल्याही मुलीने कराव्या असं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं आणि माणिकताईंनी ते स्वप्न पूर्ण केलं. शास्त्रीय गायनाप्रमाणेच माणिकताईंच्या भक्तिगीतांचा झराही रसिकांच्या मनात अखंड वाहता राहिला. यानंतर अण्णा जोशी यांचे शब्द आणि निळकंठ अभ्यंकर यांचं संगीत लाभलेलं एक अतिशय सुंदर भक्तिगीत आपण ऐकणार आहोत. ते आपल्यासमोर सादर करतेय मुग्धा कुलकर्णी. आलासी तू ऐकुनी धावा काय तुला देऊ अनंता अंत नको पाहू अनंता अंत नको पाहू. अतिथी अचानक आश्रमी आले ज्या समयीनच काही उरले. अतिथी अचानक आश्रमी आले ज्या समयीनच काही उरले. तशात म्हणती भूक लागली तशात म्हणती भूक लागली. कशी मी समजावू अनंता अंत नको पाहू अनंता अंत नको पाहू. दूध लोणी मागू नको रे रीते खडे तुझ दिसतील सारे. दही दूध लोणी
मागू नको रे रीते खडे तुझ दिसतील सारे. धुतल्या थाळीवरी पान ते, धुतल्या थाळीवरी पान ते. नकोस तू ठेवू अनंता, अंत नको पाहू अनंता, अंत नको पाहू. कसी मागसी इतुके देवा, कसी मागसी इतुके देवा. मजसी गमेना कुठला कावा. योगेश्वर तू अंतर्ज्ञानी, योगेश्वर अंतर्ज्ञानी. थोरवी किती गाऊ अनंता, अंत नको पाहू अनंता, अंत नको पाहू अनंता, अंत नको पाहू. सूर हे माणिकताईंचे सखे सोबती होते. म्हणजे ज्या ज्या प्रकारचं गाणं त्यांच्यासमोर येत गेलं त्या त्या सुरांना त्यांनी आपले सोबती मानलं आणि त्या गात गेल्या. संगीतातले जे जे विविध प्रांत आहेत त्यातला काव्य आणि सूर या दोन्हीने समृद्ध असा एक प्रकार म्हणजे गझल. मराठीत गझल तशी थोडी उशिराच आली, पण ती अगदी आपलीशी होऊन गेली. महाराष्ट्राचे लाडके भाई म्हणजे पु ल देशपांडे याविषयी काय म्हणतात तर गझल हे नुसतं वृत्त नाही तर ती एक वृत्ती आहे. त्याचबरोबर ती जगण्याची प्रवृत्ती आहे आणि त्यात थोडीशी निवृत्तीसुद्धा आहे. यानंतर जे भावगीत आपल्यासमोर सादर होणार आहे ते गझल या प्रकारात सहज बसेल असंच आहे. कवयित्री शांता शेळके यांच्या शब्दांचं चांदणं, माणिकताईंचा गर्भ रेशमी स्वर आणि वसंत पवार यांची विलक्षण भावोत्कट अशी संगीत रचना. हे गीत आपल्यासमोर सादर करत आहे अदिती जोशी. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. आणले धागे तुझे तू, मीही माझे आणले. हा गुंफिला जो गोपत्याचा पेळ तू विसरून जा. चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा. मी दिली वचने तुला, मी दिली वचने
वचने तुला अनवाहिल्या शपथा खुळ्या वाहिल्या शपथा खुळ्या शब्द केवळ ते तयांचा अर्थ तू विसरून जा मी कधी होते तुझी ते मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा प्रीतीचे हेत गुजते कुजबुजते रुसणे हेते हा ते हसू अन आसवेती आज तू विसरून जा चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा मी कधी होते तुझी ते मी कधी होते तुझी ते सर्व तू विसरून जा चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा पु ल देशपांडे यांनी आपल्या एका लेखामध्ये असं म्हटलंय की महाराष्ट्रात गीतांचा एक उत्सव सुरू झाला होता. ग दी माडगुळकर हे त्या गीतोत्सवाचे प्रणेते होते. जोडीला शब्दांना संगीतातून रंगून काढण्याची प्रतिभा लाभलेले बाबूजी अर्थात सुधीर फडके हे होते आणि ती स्वरसज्ज गीतं घरोघरी पोहोचवणारा सोज्वळ मोहक आणि अत्यंत सुंदर असा आवाज होता तो माणिक वर्मा यांचा. म्हणजे पुलंच्या या शब्द गौरव उद्गारांमध्येच आपल्याला त्या काळाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि तो काळ अनुभवलेले पाहिलेले अनेक दिग्गज मान्यवर आणि रसिक प्रेक्षक आज आपल्यात उपस्थित आहेत. पु ल असंही म्हणायचे की गायक किंवा गायिकेने गाण्याचं दाई पण स्वीकारून चालत नाही तर आई पण स्वीकारावं लागतं आणि माणिकताईंच्या सगळ्याच गाण्यांमध्ये आपल्याला ते जाणवतं. यानंतर असंच विठ्ठल भक्तीचं एक गोड गीत आपण ऐकणार आहोत. शब्द आहेत शांताबाई जोशी यांचे, संगीत आहे गजाननराव वाटवे यांचं आणि ते गाणं आपल्यासमोर सादर करत आहे मुग्धा कुलकर्णी. चांद माझ्या आज अंगणात बाई आज अंगणात पंढरीचा राया जळी जनीच्या घरात पंढरीचा राया जळी जनीच्या घरात किती करी काम देवा घे रे विसावा देवा घे रे विसावा किती करी काम देवा घे रे विसावा देवा घे रे विसावा हेच ऐकई वडे रे मान किती घ्यावा घनश्याम विठ्ठला रे पंढरीच्या नाथा देवा पंढरीच्या नाथा धावनिया भक्ता पाठी वृथा शेणवाया जरा थांबू दे रे देवा
कोमल ही हात तुझे कोमल ही हात पंढरीचा राया दळी जनीच्या घरात पंढरीचा राया दळी जनीच्या घरात किती माझ्या संगे गाऊनिया गाणी देवा गाऊनिया गाणी किती माझ्या संगे गाऊनिया गाणी देवा गाऊनिया गाणी भागलासी आता भागलासी आता तुरे चक्रपाणी कटी पितांबर शोभे गळा वैजयंती माळा गळा वैजयंती माळा असा हरी गरिबाच्या झोपडीत झोपी गेला सावळीच गोजिरी मूर्ती सदा नयनात मूर्ती सदा नयनात पंढरीचा राया दळी जनीच्या घरात आभाळीचा चांद माझ्या आज अंगणात बाई आज अंगणात पंढरीचा राया दळी जनीच्या घरात पंढरीचा राया दळी जनीच्या घरात कार्यक्रमाच्या सांगतेकडे आपण आलेलो आहोत. पण आजचा हा संपूर्ण कार्यक्रम विद्याताई कुलकर्णी आणि मृदुलाताई देव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय. आणि कोणताही गाण्याचा कार्यक्रम हा ज्यांच्याशिवाय अपूर्ण असतो असे आपले सगळे वादक मंडळी, त्यांची ओळख करून देणं हे खूप गरजेचं आहे. तबल्याची साथ करत आहेत रसिक कुलकर्णी, संवादिनीवर आहेत शुभांगी भावसार आणि तालवाद्याची साथ करत आहेत अमित भालेराव. रसिक हो, माणिकताईंनी संगीतातली जशी आव्हानं पेलली तसं त्यांनी एक आव्हान स्वीकारलं होतं, ते म्हणजे आपला आवाज पुन्हा मिळवण्याचं. एका गायकासमोर असं आव्हान येणं आणि त्यावर मात करणं हा विलक्षण विजय होता. अहो, अमृताहून गोड असलेला स्वर हिरावून घेण्याची ताकद त्या परमेश्वरात सुद्धा नव्हती. आणि अखेर सुरांचं चांदणं पुन्हा हसलं. त्यांची असंख्य गीतं ही आपल्या मनात रुंजी घालत असतात, पण एका कार्यक्रमातून ती सगळी गाणी तुमच्यासमोर सादर करणं हे अशक्य आहे. म्हणूनच यानंतर त्यांची काही गाजलेली गाण्यांची मालिका आम्ही तुमच्यासमोर आता सादर करत आहोत. हसले 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 मनी चांदणे चांदणे हसले ग मनी चांदणे जपून टाक पाऊल साजणी जपून टाक पाऊल साजणी नादतील पैंजणे पैंजणे हसले मनी चांदणे चांदणे हसले मनी चांदणे त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे ग नकळे मनास आता नकळे मनास आता त्यावरू कसे ग त्या सावळ्या तनूचे श्रीरामाची झळकते अंबरी प्रभु आले मंदिरी आले प्रभु आले मंदिरी ओ प्रभु आले मंदिरी कबीराचे विणतो शेले कबीराचे विणतो शेले कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम भाव
काम कौसल्यचा राम बाई कौसल्यचा राम अमृताची गोडी तुझ्या भजनात अमृताची गोडी तुझ्या भजनात मनाचा विसावा दुःखी जीवनात अमृताची गोडी तुझ्या भजनात घन घन निळा लढीवाळा झुलवू नको हिंदोळा रे झुलवू नको हिंदोळा घन निळा लढीवाळा झुलवू नको झुलवू नको झुलवू नको हिंदोळा भर उन्हात बसली धरून सावली गुरा नाही चिंता त्याची तिन्ही सांज पातुरा चला दोघ मिळून चढू टेकडीवरा चढता चढता धरा हात की वाटन से रुंदा जाळी मंदी पिकली करवंद 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 माणिकताईंना प्रत्यक्ष पाहण्याचं त्यांना भेटण्याचं भाग्य आमच्या पिढीला लाभलं नाही, पण त्यांचा सहवास लाभलेले अनेक दिग्गज कलाकार गुरु आज इथे समोर उपस्थित आहेत आणि तुमच्या सगळ्यांसमोर आम्हाला आमचा कार्यक्रम सादर करता आला हे खरं म्हणजे आमचं भाग्य आहे. आणि अजून एक गोष्ट इथे बसल्यानंतर मला जाणवली ती अशी की या तुळशी वृंदावनावर माणिकताईंच्या वेगवेगळ्या भावमुद्रा टिपलेल्या आहेत. त्या माध्यमातून सगळ्या कलाकारांवर त्यांचा आशीर्वाद आहे आणि आपल्या सगळ्यांकडे त्या पाहत आहेत. माणिक वर्मा फाउंडेशन आणि शुभश्री यांचे मी मनापासून आभार मानते, कारण अशा आगळ्या वेगळ्या स्पर्धात्मक कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं. असे गुरु, असे कलाकार आणि असे रसिक प्रेक्षक जोपर्यंत आहेत तोपर्यंत माणिकताईंच्या स्वराचा अखंड झरा हा नक्कीच वाहत राहील, यात काही शंका नाही. धन्यवाद. यानंतर सर्वात शेवटचा स्पर्धक गट येईल. लास्ट अँड बेस्ट बोरिवली केंद्र यानंतर येणार आहे. आत्ता नाशिक केंद्राचे 2 मेंटॉर्स होते, दोघींनी मिळून मार्गदर्शन केलं. स्वरल अकॅडमीच्या विद्या कुलकर्णी आणि मृदुला देव दोघींनाही मी रंगमंचावर आमंत्रित करते. विद्याताई कुलकर्णी आणि मृदुला देव. मगाशी जे मी वर्णन केलं त्यातल्या एक सुमन कल्याणपूरचं गाणं गाणाऱ्या आणि एक माणिकताईंचं गाणं गाणाऱ्या, पण दोघींनी मिळून गाणी मात्र माणिकताईंचीच बसवली सगळी. आणि काही गाणी जेव्हा निवडली प्रत्येक वेळेला या ठुमरीचे जरा शब्द कळत नाही, अमुक कळेल का अमुक कळेल का, पण परत परत त्याचा अभ्यास करून त्यांनी आपल्या ह्या सगळ्या विद्यार्थी वर्गाकडनं ही गीतं तयार करून घेतली आणि प्रथमतःच मुंबईच्या या स्पर्धेत त्यांनी भाग घेतला. मला विद्याताईंना विचारायचं आहे
की तुमच्या स्वरल अकॅडमीतर्फे तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना तयार करता ते सुगम संगीतासाठी करता, रागधारी संगीतातल्या परीक्षांसाठी काही मुलं तयार होतात, तर माणिकताईंची गाणी शिकवताना असं वेगळा काय अनुभव आला? नमस्कार. सर्वप्रथम आभार माणिक वर्मा जन्मशताब्दी निमित्त आम्हाला इथे बोलावण्यात आलं, संधी दिली, त्यासाठी सगळ्यांचे आभार मानते. तुम्ही जो प्रश्न विचारला तो सुगम संगीत आणि शास्त्रीय, तर मी शास्त्रीय पण शिकवते, सुगम पण शिकवते. आणि योगायोगाने माझ्या विद्यार्थिनी अशा आहेत की ज्यांना जुनी गाणी आवडतात, त्याच्यामुळे मला ती गाणी शिकवायला खूप म्हणजे माझी प्रॅक्टिस होते, मी असं म्हणेन की त्यातनं. आणि आत्ता ही जी स्पर्धा होती तर ह्याच्यासाठी म्हणजे हा मोठा टास्क होता आमच्यासाठी, कारण 45 मिनटात एकतर गाणी तयार करायची. माणिकताई म्हणजे अतिशय अवघड विषय, म्हणजे कुठून सुरुवात करायची आणि कशी करायची हा मोठा प्रश्न होता. गाण्यांची यादी तयार करणं, किती गाणी कुठली घ्यावी हाही एक मोठा प्रश्न होता. पण सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि गुरूंच्या आशीर्वादाने हे सगळं साध्य झालं आणि करू शकलो, आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. त्याचे धन्यवाद तुम्हाला. जास्त वेळ नाही आहे त्याच्यामुळे मी जास्त बोलत नाही ॲक्च्युली. मृदुला, ते तुमचं काय मत आहे हे जरा जाहीर करा. अतिशय सुंदर आयोजन तुम्ही ह्या गाण्यांचं हे केलं, त्या निमित्ताने आम्हाला खरोखरी ह्या वयाने लहान असलेल्या मुलींकडनं सुद्धा खूप छान गाणी ऐकायला मिळाली, वेगवेगळी माणिकताईंची गाणी ऐकायला मिळाली. आणि असं वाटलं की माणिक वर्मांची गाणी ही कायम आपण ऐकलीच पाहिजेत. अतिशय सुंदर शब्द, अतिशय छान रचना आणि अतिशय छान गायलेली अशी जी गाणी ती आपण विसरूच शकत नाही. त्यामुळे माणिकताईंची गाणी परत परत आम्हाला ऐकायला मिळू देत आणि तुमच्यामुळे आज आम्हाला हा योग आला. धन्यवाद. एक फक्त सांगायचं की ही शब्दप्रधान गायकी गाण्यासाठी आधी मार्गदर्शक जो आहे तो खूप तयार पाहिजे, त्याच्याशिवाय ही गाणी नाही शिकवता येत, हे तितकंच खरं आहे. धन्यवाद.